सांगितलेलं होतं 4 दिवसापूर्वी कमी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण राज्यासमोर, संपूर्ण रायगड जिल्ह्यासमोर या कर्जत मतदारसंघाची माझी असणारी भूमिका ही जाहीरपणे मी मांडणार आहे असं आपल्याला मी सांगितलेलं होतं ना. ज्या ठिकाणी मी या मतदारसंघाचं सत्य काय आणि महायुतीचं सत्य काय आहे हे मीडियासमोर आज समोर मांडणार आहे. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे 2019ला जनतेने महायुतीला कौल दिलेला होता आणि महायुतीला कौल दिला असताना सुद्धा महायुतीमधून फारकत घेऊन उद्धव साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार बसवलं आणि ते महायुतीने दिलेला कौल असणाऱ्या आमदारांना तो मान्य नव्हतं. परंतु तरी सुद्धा आम्ही 2 ते 2.5 वर्ष त्या सरकारमध्ये काम केलं, घुसमट असताना सुद्धा काम केलं. परंतु पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये ऐतिहासिक क्रांती झाली, उठाव झाला. तो उठाव आपण साऱ्यांनी पाहिला आणि या उठावाचं नेतृत्व रायगडच्या 3 आमदारांनी केलेलं होतं. त्यात भरत सेठ असतील, महेंद्र दलवे असतील आणि आम्ही स्वतः या उठावामध्ये सहभागी झालेलो होतो. कारण आम्हाला जनतेने दिलेला कौल जो होता 2019ला तो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIला दिलेला कौल होता आणि ते सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये यावं या दृष्टीने आम्ही केलेले साऱ्यांनी प्रयत्न राज्यामध्ये सरकार पुन्हा एकदा आणलं गेलं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि अनेक कामे ऐतिहासिक त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये झाली. त्या मधल्या काळामध्ये 6 महिन्याचा 8 महिन्याचा कालावधी गेला आणि 8 महिन्याच्या कालावधीमध्ये अजितदादा पवार गटाला आपल्या महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. वरिष्ठ नेत्यांचा आदेश होता, 3ही नेते एकत्र होते. आम्ही तर आमदार म्हणून कुणालाही त्या ठिकाणी विरोध करू शकत नव्हतो, कारण ते आम्हाला जो पक्षाचा संघटनेचा आदेश होता तो आम्ही त्या ठिकाणी मानला. शिंदे साहेब आमचे नेते होते, त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्ही मानून आम्ही त्यांना एकत्रपणे बरोबर घेऊन काम करायला सुरुवात केली. परंतु आज आपण सारे जण या ठिकाणी जाणताय की ज्या पद्धतीचं राजकारण आज कर्जत मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे. आम्ही आमदारांनी दिलेलं योगदान, अनेक आमदारांना आपण पाहिलं की ज्या वेळेस तो उठाव झाला त्या उठावामध्ये अनेक आमदारांवर चुकीच्या कमेंट्स झाल्या, त्यांची बदनामी करण्यात आली. अनेक प्रकारच्या आरोपांना आम्ही या 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सामोरे गेलो. परंतु आम्हाला अभिमान एकाच गोष्टीचा होता का जो जनतेने दिलेला कौल होता महायुतीला ते सरकार आम्ही पुन्हा एकदा राज्यामध्ये आणू शकलो. भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा राज्यामध्ये सरकारमध्ये आणू शकलो. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला शिवसैनिकांना होता. कारण बाळासाहेबांनी जी युती भारतीय जनता पार्टी RPI बरोबर केलेली होती ही 25 वर्षाची युती होती आणि ही युती अशीच काही नव्हती, तर ही युती सर्वसामान्यांना मान्य होती आणि म्हणून ही युती सातत्याने सुरू असताना ज्या पद्धतीचं राजकारण पुढे येऊन झालं ते आपण साऱ्यांनी आतापर्यंत पाहिलेलं आहे. आणि मग आता जे राजकारण आज या मतदारसंघामध्ये सुरू झालेलं आहे, या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिली. महायुतीच्या 3ही नेत्यांनी एकत्रपणे बसून घेतलेला हा निर्णय होता आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्वच नेते, 3ही नेते एकत्रपणे येऊन या साऱ्या उमेदवारी त्यांनी आतापर्यंत सगळ्या जागेवरचे त्या ठिकाणी असणारे उमेदवार, जे आमदार मागच्या वेळेला सत्तेमध्ये बरोबर होते, ज्या आमदारांनी एकत्रपणे जे योगदान हे सरकार आणण्यासाठी दिलेलं होतं त्या आमदारांना न्याय देण्याचं काम महायुतीच्या या 3ही नेत्यांनी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परंतु आज आपण कर्जत मतदारसंघामध्ये पाहताय की कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीचाच असणारा एक घटक पक्ष राष्ट्रवादी, या राष्ट्रवादीचे नेते रायगड जिल्ह्याचे सुनील तटकरे यांचाच असणारा एक उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार या ठिकाणी महायुतीमध्ये माझ्या विरुद्ध त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून उभा करण्यात आलेला आहे.
आघाडीचे उमेदवार असणारे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याबद्दल माझं काही मत नाही, कारण विरोधकांशी लढण्यासाठी आम्ही महायुती सज्ज झालेली आहे. आज राज्यामध्ये पाहताय आपण की तीनही नेते एकत्र येऊन महाराष्ट्रातनं महायुतीची एक सीट आणण्यासाठी रात्रंदिवस हे तीनही नेते एकत्रपणे येऊन मेहनत घेत आहे. कालपर्यंत आपण उमेदवारी अर्ज मागे घेताना आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला महायुतीच्या विरुद्ध त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने तात्काळ 6 वर्षाची कारवाई केली. शिवसेनेने सुद्धा ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी करत असतील, जे नेतृत्वांचं ऐकत नसतील त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्यात आली. परंतु याच रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा असणारा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना मात्र तटकरेंचा अभय आहे आणि तटकरांच्या आशीर्वादामुळेच ते अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहे. आणि महायुतीमध्ये असताना सुद्धा सुनील तटकरे एक जबाबदार नेते आहेत महायुतीतले, तरी सुद्धा त्यांनी हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे आणि हे महाराष्ट्राच्या निदर्शनात आणण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे. माझ्या तिन्ही नेत्यांना मी या ठिकाणी सांगेन की ज्या पद्धतीचा संघर्ष राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपण तिघेही रात्रींचा दिवस करून जी मेहनत घेत आहे त्याच्यावर कुठेतरी पाणी फिरण्याचं काम सुनील तटकरे या ठिकाणी करत आहेत. सुनील तटकरे महायुतीचा भाग असताना सुद्धा हे जाणीवपूर्वक कृत्य त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी पत्रकार बंधूंना सांगेन, लोकसभेच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे गेलो. आम्ही सुद्धा एकत्रपणे उमेदवारी मिळेपर्यंत अगोदर आम्ही तटकरेंच्या विरुद्ध असेल किंवा त्या संदर्भात काही कमेंट्स आम्ही केल्या असतील, आम्ही नाकारत नाहीये. परंतु ज्या दिवशी महायुतीने सुनील तटकरेंना उमेदवार म्हणून रायगडचे उमेदवार म्हणून घोषित केले त्या दिवसापासून मात्र आम्ही महायुतीचा आदेश म्हणून तटकरेंचं काम करण्यासाठी तीनही आमदार एकत्रपणे येऊन, भारतीय जनता पार्टीचे आमदार हे सुद्धा एकत्रपणे येऊन, RPIचे कार्यकर्ते हे सुद्धा सारे एकत्रपणे येऊन प्रामाणिकपणे त्यांचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यांना विजय सुद्धा मिळवून दिला. यामध्ये सर्वच आमदारांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. परंतु महायुतीचा धर्म हा शिवसेनेने पाळला, महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीने पाळला, महायुतीचा धर्म RPI त्या ठिकाणी पाळत आहे. परंतु महायुतीचा धर्म रायगड जिल्ह्यातलं असणारं नेतृत्व सुनील तटकरे पाळत नाही. सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्यांनी दिलेला हा उमेदवार आहे. कर्जत मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे सुनील तटकरेचं पाप आहे. हे सुनील तटकरेंनी दिलेलं हा उमेदवार आहे. त्यामुळे हे जाणीवपूर्वक सुनील तटकरे हे महायुतीच्या विरुद्ध गद्दारी करत आहेत आणि माझा हा त्यांच्यावर जाहीर आरोप या ठिकाणी आहे का महायुतीमध्ये छेद पाडण्याचं काम सुनील तटकरे करत आहेत आणि म्हणून आम्हाला कदापि राष्ट्रवादी महायुतीमध्ये यावे हे आम्हाला मान्य नव्हतं. याचं कारणच हे होतं की शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI ही महायुती ही अभेद्य महायुती आहे आणि ही महायुती सक्षमपणे राज्यामध्ये उभी आहे. त्यामुळे अशा लोकांना ज्यांच्याकडे कोणताही बेस नाही, भ्रष्टाचाराने बरबडलेलं हे नेतृत्व आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याने पाहिलेलं आहे की भ्रष्टाचार कसा करावा हे सुनील तटकरेंना माहिती आणि हे आपण सारेजण जाणता आहात. सुनील तटकरेंचा आतापर्यंत रायगड जिल्ह्याचा इतिहास जर आपण साऱ्यांनी पाहिला तर ज्या ज्या लोकांची आतापर्यंत सुनील तटकरे गोड बोलले त्या लोकांचा काटा काढण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे. राजकीय आतापर्यंत आपण जर इतिहास पाहिला तर अंतुले साहेबांना सुद्धा सुनील तटकरेंनीच राजकीय दृष्ट्या सुद्धा संपवलं. आपण शेका पक्षाचे जयंत पाटलांना पाहिलं तर त्यांना सुद्धा गोड बोलून त्यांची सुद्धा फसवणूक करून त्यांना सुद्धा संपवण्याचं काम हे सुनील तटकरेंनीच केलं. आज आपण पाहताय की त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून माजी आमदार सुरेश भाऊ लाडने अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, निस्वार्थीपणे काम केलं. जरी ते माझे विरोधक त्यावेळेस होते तरी पण त्यांचं पक्षातील असणारं योगदान हे आम्ही पाहत होतो. त्यांनी राष्ट्रवादीसाठी खूप मोठं योगदान त्या काळामध्ये सुरेश भाऊ लाडांनी दिलेलं होतं. तरी सुद्धा आपण आज पाहताय
की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मुलीला मंत्री करण्यासाठी सुरेश लाड हे सिनियर त्या ठिकाणी आहेत आणि मग त्यांना मंत्री करावं लागेल म्हणून त्यांना बायपास कसं करता येईल यासाठी सुधाकर घारे हे बिल्लू पुढे आणलं आणि सुरेश लाडांचा घात हा सुद्धा तटकरेंनीच केला. बंधू पाटलांचं आपण पाहिलं, त्यांचा सुद्धा राजकीय घात हा सुरेश लाडांनीच केला, हा सुद्धा सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आपण आरसी घरात पाहिले पनवेलचे, त्यांचा सुद्धा घात हा सुनील तटकरेंनीच त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आज ते पुन्हा एकदा माझ्या रूपाने माझा घात करण्याचा प्रयत्न सुद्धा सुनील तटकरे या ठिकाणी करत आहेत. परंतु मी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. मी सुनील तटकरेला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर शिवसेनेची ताकद उभी आहे, माझ्याबरोबर प्रत्येक तळागाळातील शिवसैनिक उभा आहे, माझ्याबरोबर या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता उभी आहे. आणि म्हणून हा जनतेचा कौल आहे. जे आतापर्यंत सुनील तटकरेंनी प्रत्येकाला संपवण्याचं काम केलं, मला सुद्धा त्यांनी असंच खोटं आश्वासन दिलं होतं. पालकमंत्री उदय सामंत साक्षीदार आहेत. कलेक्टर ऑफिसला आम्ही एकत्रपणे डीपीडीसीच्या बैठकीला गेलो असताना सुनील तटकरे आमचे तिन्ही आमदार आमची एकत्रपणे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सुनील तटकरेंनी आम्हाला शब्द दिला की सुधाकर घारे हा कधीही महायुतीच्या विरुद्ध उमेदवार लढू शकणार नाही. तो माझा माणूस आहे, त्याला थांबवण्याचं काम माझं राहील. परंतु आज मला सुधाकर घारेंची कीव येते, दया येते. त्या विचाराचा काही दोष नाही. हे तटकरेंनीच त्यांना चढवलं, तटकरेंनीच त्यांना अर्ध कमरेपर्यंत ओळख केलं आणि आता त्यांचा कडेलोट करण्याचं काम, अपक्ष उभं राहण्याचं काम हे सुनील तटकरेंनीच केलं. तुम्हाला उमेदवार देतो, तुम्हाला महायुतीचा उमेदवार करतो, हे सर्व खोटी आश्वासने सुनील तटकरेंनी त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली आणि हे सुद्धा त्यांनी रचलेला डाव आहे. आजही सुनील तटकरे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा प्रचार कर्जतमध्ये करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला मोबाईलमध्ये त्यांना आलेले फोन दाखवले का सुनील तटकरे त्यांना फोन करून सांगत आहेत की हा उमेदवार अपक्ष हा माझा आहे, तुम्ही या उमेदवाराला मतदान करा, असं सुनील तटकरे जाहीरपणे सांगत आहेत. आणि म्हणून सुनील तटकरे हे महायुतीचं पाप करत आहेत आणि म्हणून सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. हा कॅन्सर महायुतीच्या या तिन्ही नेत्यांनी वेलीच कापून टाकला नाही तर महायुती खराब झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी तिन्ही नेत्यांना विनंती आहे की अशा पद्धतीचं काम करणारा सुनील तटकरे यांना महायुतीतनं हद्दपार करावं. यांनी आतापर्यंत जो अपक्ष उमेदवार केलेला आहे त्यांनी फक्त राजीनामे दिलेले आहेत. त्यांची कोणतीही हकालपट्टी सुनील तटकरेंनी नेतृत्व म्हणून त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही. हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. तुम्ही हेच घ्या, दिलीप भोईर जे आता अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी अलिबागचे होते, त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवली. भारतीय जनता पार्टीने 6 वर्षासाठी त्यांना निलंबन करून कारवाई केली. भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून सक्षमपणे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने महायुतीमध्ये कोण करत असेल, काम करत असेल, त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. मग सुनील तटकरे का करू शकले नाही? तर सुनील तटकरेंचा आशीर्वादामुळेच सुधाकर घारे हा अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा आहे. आणि म्हणून माझा जाहीरपणे मी त्यांचा सुनील तटकरेंचा या ठिकाणी निषेध करतो. त्याच्या दोन्ही मुलं हे सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पाठबळ देत आहे. सुनील तटकरेंचा जर DNA चेक केला ना तर तो DNA तुम्हाला गद्दार असा येईल, गद्दार असा त्याचा DNA येईल असा हा माणूस आहे. आणि त्याच्या मुलांचा जर DNA चेक केला ना तो पण तसाच येईल. हे जाहीरपणे या ठिकाणी सांगतोय. मी त्याला भीक घालणार नाही. या मतदारसंघावर महायुतीचा, शिवसेना महायुतीचाच भगवा फडकेल. शिवसेना सक्षमपणे उतरलेली आहे, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी उतरलेला आहे. त्यामुळे शिवसेना महायुती सक्षमपणे या मतदारसंघामध्ये उभी राहिलेली आहे. परंतु सुनील तटकरेंनी जे चुकीचं पाप महायुतीमध्ये केलेलं आहे त्याचा निषेध मी या ठिकाणी जाहीर करतो. महायुतीच्या नेत्यांना या संदर्भात माहिती होती. त्यांनी परवा 2 दिवसा अगोदर तिन्ही नेत्यांची बैठक सुद्धा झाली आणि त्या बैठकीत माझ्या मते अपक्ष उमेदवार किरण ठाकरे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभे होते. त्यांना भारतीय जनता पार्टीने त्यांचा अर्ज मागे घेण्यास सांगितलं तर त्यांनी तात्काळ तो अर्ज मागे घेण्यात आला. परंतु सुनील तटकरेंचा आशीर्वाद असल्यामुळेच हा अपक्ष अर्ज या ठिकाणी उमेदवार हा सुनील तटकरेंनी ठेवलेला आहे.
महायुतीचे नेते त्यांच्यावर कारवाई करतील, परंतु माझा मेसेज महायुतीच्या तिन्ही नेत्यांना मीडियाच्या माध्यमातून जावा. मी तर लढाईला उतरलेलो आहे. माझ्या नेतृत्वाने मला आशीर्वाद दिलेला आहे. आदरणीय शिंदे साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे तिन्ही नेते माझ्याबरोबर ठामपणे उभे आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही नेत्यांचा, महायुतीच्या नेत्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर, आठवले साहेबांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. त्यामुळे हे चारही नेते महायुतीचे ठामपणे माझ्याबरोबर उभे आहेत. फक्त सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक महायुतीचा उमेदवार पाडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. हेच काम ते फक्त माझ्या मतदारसंघामध्ये करत नाहीये, तर सुनील तटकरे महाडची सीट, भरत शेठची सीट सुद्धा पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनील तटकरे अलिबागची सीट संदर्भात सुद्धा त्यांचा आतून डाव सुरू झालेला आहे. तुम्ही आता पाहताय की नाशिकची सीट, सुहास कांदे हा माझा मित्र आहे, आमदार आहे, त्याला सुद्धा पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार भुजबळांचा, समीर भुजबळांना अपक्ष उमेदवार दिली. हे सुद्धा सुनील तटकरेचंच पाप आहे आणि हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी करत आहे. माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर कर्जत मतदारसंघामध्ये जो विकास साधण्याचा प्रयत्न मी या 5 वर्षामध्ये केला, त्या विकासाला प्रत्येक वेळेस खोडा घालण्याचं काम हे सुनील तटकरेंनी केलं. ज्या ज्या वेळेस बजेटच्या याद्या माझ्याकडनं जायच्या, त्या याद्या त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या असणारे मंत्री असतील, त्यांचे राष्ट्रवादीचे मंत्री असतील, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगून मला जाणीवपूर्वक माझ्या याद्या कट करण्याचं काम हे सुनील तटकरेंनी केलं. माझा निधी कट करण्याचं काम वेळोवेळी त्यांनी केलं. आदिवासी भवनसाठी 10 कोटी रुपयाचा निधी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब हा निधी फार महत्वाचा आहे आणि मोठ्या प्रमाणात माझ्या तालुक्यामध्ये ट्रायबल भाग असल्यामुळे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहतोय. आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी असणाऱ्या त्या आईरराव मॅडम मध्ये त्यांची बदली झाली होती. त्या ठिकाणी सीएम साहेबांना सांगून एक चांगला अधिकारी म्हणून मी त्या ठिकाणी पत्र दिलं. सीएम साहेबांनी साईन सुद्धा केली, परंतु सुनील तटकरेंनी आदिवासी मंत्री गावितांकडे बसून ते नाव कट करून त्या अधिकाऱ्यांचं, त्यांचा अधिकारी त्या ठिकाणी बसवला आणि माझं आदिवासी भवनचं काम जाणीवपूर्वक थांबवण्याचं काम हे सुनील तटकरेंनी केलं. हे पाप सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलं. कोयनावासियांसाठी सुद्धा 150 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून देतो म्हणून सांगितलं. अनिल पाटील त्या ठिकाणी आपण पाहिलं की ते सुद्धा त्या ठिकाणचे मंत्री होते, त्या खात्याचे. अनिल पाटील सुद्धा राष्ट्रवादीचे मंत्री होते, त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु ती लिस्ट माझी गेल्यानंतर ती सुद्धा अनिल पाटलांनी दिरंगाई केली. ते सुद्धा 150 कोटी कोयना समाजाला मिळाले नाही. हे सुद्धा विकास रोखण्याचं काम हे सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलं गेलं. असे माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला फोन करून धमकवण्याचं काम, अधिकाऱ्यांना धमकवण्याचं काम जाणीवपूर्वक या मतदारसंघामध्ये सुनील तटकरे हस्तक्षेप करून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आजही ते सगळ्यांना फोन करून सांगत आहे. अशा पद्धतीचं काम त्यांनी या मतदारसंघामध्ये सुरू केलेलं आहे. परंतु जनता ही सुज्ञ आहे, जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे. मी या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2900 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत या 5 वर्षामध्ये आणलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता ही खुश आहे. विकासाला प्राधान्य देऊन या मतदारसंघाची जनता 20 तारखेला आपलं मत हे धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करतील हा आत्मविश्वास माझ्याबरोबर आहे. म्हणून मी आज जाहीरपणे या ठिकाणी बोलत आहे की जी गद्दारी महायुतीमध्ये चाललेली आहे ती थांबवण्याचं काम या तिन्ही नेत्यांनी एकत्र